शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. सगळ्यांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर व यूट्यूब चॅनलवर मी आपले गणिताच्या सत्रात हार्दिक स्वागत करतो. हे यूट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि माझी व्याख्याने आपणास आवडत असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर जरूर करा. आपण मागील काही भागांपासून अवयव पद्धतीने लसावे पाडणे या बाबतीत विचार करतो आहोत. तर आज आपण सामायिक अवयव म्हणजे काय हे थोडक्यात उदाहरणांसह समजावून घेऊया. तर मागे आपण समसंख्यांच्या लसावींचा विचार केला. याच्यात सामायिक अवयव हा भाग आपण पाहिला. सामायिक अवयव म्हणजे दिलेल्या ज्या काही संख्या असतील 2, 3, 4 जितक्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांमधील असे अवयव की ज्या दिलेल्या सगळ्या संख्यांचे अवयव आहेत. म्हणजे ते अवयव दिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये मूळ अवयवांच्या रूपात असतात. लक्षात घ्या की मूळ अवयव म्हणजेच मूळ संख्या असतात, म्हणून मूळ संख्यांचे मूळ अवयव पडत नाहीत. 2 ही एकमेव समसंख्या मूळ अवयव आहे. बाकी सर्व समसंख्या संयुक्त आहेत. पण काही विषम संख्या या संयुक्त तर काही मूळ असतात. ते विभाज्यतेच्या कसोट्यांवरून आपण ठरवू शकता. 1 ते 100च्या दरम्यान एकच समसंख्या 2 ही मूळ आहे, तर 24 विषम संख्या ह्या मूळ आहेत. आता आपण उदाहरणांसह सामायिक अवयव म्हणजे काय बघूया. 39 आणि 48 या संख्या आहेत. 39चे मूळ अवयव म्हटलं तर 39 ही विषम संख्या आहे, कारण एककात 9 आहे. 39ला 3ने भाग जातोय, 9 आणि 3 12, 12ला 3ने जातो म्हणजेच 39लाही 3ने जाईल. आपल्याला 30 पर्यंत पाढेपाठ आहेत. 13 त्रिक 39 आपल्या डोक्यात येत आहे, म्हणून 3 गुणिले 13 हे 39चे मूळ अवयव आहेत. मूळ अवयव गुणाकाराच्या रूपात मांडताना लहान संख्येपासून मांडायला सुरुवात करावी. मोठी संख्या आधी कधीच घेऊ नये. म्हणजे 13 गुणिले 3 अशा स्वरूपात गुणाकाराच्या रूपात मूळ अवयव मांडू नये. दुसरी संख्या 48. 48चे मूळ अवयव बघा. 48ला 2ने भागलं 24, 2. 24ला 2ने भागलं 12, 2 गुणिले 2. 12ला 2ने भागलं 6, 2 गुणिले 2 गुणिले 2. 6ला 2ने भागलं 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 42. सॉरी 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48. या ठिकाणी बघा 3 हा एकच सामायिक अवयव आहे, कारण 13 त्रिक 39 म्हणजे 39च्या मूळ अवयवांमध्ये 3 आहे, 3 गुणिले 13. आणि 48च्या मूळ अवयवांमध्ये पण 3 आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणून 3 हा दोन्ही संख्यांचा मूळ अवयव आहे, म्हणून तो 39 आणि 48चा सामायिक मूळ अवयव आहे. पण 13 39च्या मूळ अवयवांमध्ये येतो आणि 48च्या मूळ अवयवांमध्ये फक्त 2 आणि 3 येतात. 2च्या 2 जोड्या आणि 3 आहे, म्हणजे 39मध्ये 2 नाही, 48च्या मूळ अवयवात 13 नाही. म्हणून 2 आणि 13 ही सामायिक अवयव नसून फक्त 3 हा सामायिक अवयव आहे. आता दुसऱ्या संख्येच्या उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. 102 आणि 51. 102ला 2ने भाग जातोय, कारण ती समसंख्या आहे, एककात 2 आहे. 102ला 2ने भागले तर 51 उत्तर येणार आहे, कारण 100च्या निम्मे 50, 2च्या निम्मे 1, 51. मग 51 2 गुणिले 51. 51 ही विषम संख्या आहे,
म्हणून तिला 2 भाग जाणार नाही आहे, 3 जाणार आहे. म्हणून 17 त्रिक 51 आपल्याला पटकन आठवतं आहे. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 17 बघा. 2 त्रिक 6, 17 सख 102. आता 51 वरती आपण पाहिलंच की 51 ही विषम संख्या आहे. 17 त्रिक 51 होतात. 3 गुणिले 17 हे 51चे मूळ अवयव आहे. या ठिकाणी पण 3 हीच संख्या सामायिक आहे, कारण 102 मध्ये 2 गुणिले 3 गुणिले 17 आणि 51 मध्ये 3 गुणिले 17. तर या ठिकाणी 3 हे सामायिक अवयव आहेत आणि 17 पण सामायिक अवयव आहेत, कारण 102 मध्ये मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 17, 51 मध्ये 3 गुणिले 17. दोन्ही संख्यांमध्ये 17 आहे, म्हणजे 17 पण सामायिक मूळ अवयव आणि 3 पण 102 मध्ये 2 ही मूळ अवयव आहेत, पण 51 मध्ये 2 ही संख्या मूळ अवयवांच्या रूपात येत नाही, म्हणून 2 ही सामायिक संख्या नाही. तर या 2 उदाहरणांद्वारे आपणास लक्षात आले असेल की सामायिक मूळ अवयव म्हणजे काय. तर मी या ठिकाणी थांबतो. पुढील व्याख्यानात आपण सम आणि विषम संयुक्त संख्यांच्या लसावींचा विचार करूया. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद, शुभ दिन, शुभ आयुष्य.